हे खरं आहे की या राज्यात महायुतीचं सरकार बहुमतानं पुन्हा आल्यानंतर नाना पटोले असतील, संजय राऊत असतील, या वाचाळवीरांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी झाली। तडफड 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 सुरू आहे आणि म्हणून ही मंडळी रोज बेताल बडबड करतायत। संजय राऊत यांना तर पुन्हा राज्यसभेत जातील यासाठी तेवढी मतसंख्या राहिली नाही। नाना पटोले विरोधी पक्ष नेते सुद्धा होऊ शकत नाहीत आणि म्हणून जनतेनं जागा त्यांना दाखवून दिलेली। लाडक्या बहिणीचा प्रभाव होता म्हणूनच महायुतीचं सरकार आलेलं आहे हे लक्षात घ्या। आणि पुन्हा नाना पटोले सारखे म्हणत असतील की लाडक्या बहिणीचा प्रभाव, मला वाटतं हा बालिशपणा आहे पूर्णतः। आणि म्हणून आज त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं यासारखी झाली।